नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी रूममध्ये येते आणि तिच्या मनाची चलबिचल सुरू असते. जे काही रागिनी आणि पौर्णिमाने डाव खेळलेला असतो त्यामुळे भूमी खूपच अस्वस्थ असते आणि तिच्या डोक्यामध्ये सतत भूमीच्या बाळाला गर्भात धोका आहे हे बोलणं फिरत असतं. तेवढ्यात आकाश हॉस्पिटलची फाईल घेऊन येतो. तेव्हा भूमीला विचारतो की भूमी काय झालंय, तू एवढी अस्वस्थ का आहेस? भूमी म्हणते की आकाश, मला खरंच खूप भीती वाटतेय. हे जे सगळं काही घडतंय ना, खूप चुकीचं घडतंय. अचानकच काच फुटली आणि अशुभ संकेत मिळाला. म्हणजे आपल्याला काल जे काही केशव गुरुजींनी सांगितलं की आपल्या बाळाला गर्भात दोघं आहे, त्यानंतर मग आज हे अचानक घडलं. जेव्हा आपण डॉक्टरकडे जात होतो तेव्हा अचानक हे सगळं घडणं म्हणजे चुकीचं आहे. बरं झालं ना आकाश, आपण आज डॉक्टरकडे जायला निघालो, त्याच्याच आधी ते घड्याळ फुटण्याचा संकेत आपल्याला मिळाला. याचा अर्थ की आपण बाहेर पडू नये असंच वाटत होतं आणि म्हणूनच तो संकेत मिळाला. त्या संकेतावरून आपण थांबलो म्हणून बरं झालं, नाहीतर पुन्हा आपण बाहेर पडलो असतो आणि काहीतरी अभद्र घडलं असतं. आकाश म्हणतो की भूमी असं काही नाही. तेवढ्यातच खाली डिओची बॉटल पडते. आवाज झाल्याने भूमी घाबरते आणि आकाशला मिठी मारते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं काय चाललंय तुझं? तू का क्षणाक्षणाला घाबरतेस? अगं तिकडे बघ, डिओची बाटली खाली पडली. बाहेर वारा आहे ना खिडकीतून, म्हणूनच त्या वाऱ्यानेच ती बाटली पडली. पण तू इतकी का घाबरतेस? प्लीज इतकी अस्वस्थ होऊ नकोस, त्याने तुला खूप त्रास होईल. तू इथे खाली बस, पाणी पी. तेव्हा ती म्हणते की नको, मला पाणी नको आहे. मग तो म्हणतो की प्लीज भूमी, असा त्रास करून घेऊ नको. इतकी अस्वस्थ झालीस तर तुलाही त्याचा त्रास होईल, परिणामी बाळालाही त्या सगळ्याचा त्रास होईलच ना. त्याच्यामुळे प्लीज तू शांत हो, असं म्हणून तो भूमीला शांत करत असतो. त्याच वेळेला भूमीच्या डोक्यामधून बाळाचे विचार, त्याच्या सुरक्षिततेचे विचार काही जात नसतात. म्हणून आता आकाश गाणं बोलायला सुरुवात करतो. आकाश असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, हे गाणं बोलत असतो. चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, हे गाणं बोलत असताना आता भूमीच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि ती आता जराशी फ्रेश होते. आकाश म्हणतो की भूमी काय झालं? तेव्हा भूमी म्हणते की आकाश, अरे हे काय, तू असं गाणं काय बोलतोयस? तेव्हा तो म्हणतोय की बाळासाठी मी हे गाणं बोलत आहे. आता गाणी वगैरे सगळी काही पाठ केली पाहिजेतच ना. तेव्हा मग आता भूमी म्हणते की नाही, अरे आकाश, हे सगळं करण्याची काहीच गरज नाही. इतक्यात आपलं बाळ अजून जगात यायचं आहे, त्यानंतर मग गाणी. तर तो म्हणतो की नाही, असं कसं? अगं आता आपल्याला बाळाची चाहूल तर लागली ना, मग आपल्याला गाणी तर बोललीच पाहिजे. हे तू आणि मी दोघेही सोबत मिळून आपण गाणं बोलूया. मग आता भूमी त्याच्याकडे बघून हसते आणि म्हणते की आकाश, अरे काय चाललं काय आहे तुझं? तू अगदी अगदी लहान मुलासारखं वागतोस. तेव्हा तो म्हणतो की हो, आता तसंच तर वागायचं आहे. असं म्हणून आता ते दोघंही गाणं बोलायला लागतात. तो म्हणतो की तू माझ्याबरोबरही आता गा. म्हणून भूमी आकाश दोघेजणही मिळून असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं गात असतात. नंतर आता भूमी त्याला म्हणते की खरंच आकाश, किती बरं वाटलं मला इतकं टेन्शन होतं, परंतु तुझ्यासोबत असल्याने, तू बरोबर असल्याने सगळं टेन्शन आणि सगळा काही डोक्यात ताण होता तो विरघळून पडला. खरंच खूप बरं वाटतंय, तू सोबत असल्यावर खरंच कुठलंही टेन्शन राहत नाही. आकाश म्हणतो की मी कुठे जाणार आहे भूमी, तुला सोडून मी इथेच तर आहे, तू कोणतंही टेन्शन घेऊ नकोस. असं म्हणून आता दोघेही एकमेकांकडे बघून खुश होऊन हसत असतात. तितक्यात रागिनीने ते सगळं ऐकलेलं असतं. रागिनीची चिडचिड होते आणि म्हणते की बस, आता भूमीला मी इतकं टेन्शन देण्याचा प्रयत्न करत होते, परंतु पुन्हा आकाशने तिचं टेन्शन कमी केलं. परंतु नाही, असं मी होऊ देणार नाही. काही झालं तरीही भूमीचे टेन्शनमध्ये मला वाढ ही करायचीच आहे आणि काही झालं तरीही हे सगळं चांगल्या प्रकारे घडलंच पाहिजे. तर इथे रागिनीला आठवतं की आकाश हा भूमीला बोललेला असतो की भूमी, तू अजिबात काळजी करू नको, घरात सगळं सुरक्षिततेचं वातावरण आहे, तुला काही होणार नाही. आणि गोखले गुरुजींनी सांगितलेलं बाळाच्या बाबतीतलं सत्य, यामुळे भूमी आधारलेली असते. आता नेक्स्ट लेवलच्या प्लॅनिंगसाठी पौर्णिमा आणि रागिनी सुरू होतात. दोघीही गच्चीवर येतात. पौर्णिमा म्हणते की आई, तुम्ही जसं सांगितलं तसं परफेक्टली सगळं काही मी केलेले आहे. तेव्हा ती म्हणते की गुड वर्क, आता जसं काही घडायचं ते घडू दे. आता ती म्हणते की बघा पुढे भूमीची कशी घाबरगुंडी उडते ते. आता भूमीला अशी घाबरलेली पाहून रागिनी आणि पौर्णिमाला तर खूपच मजा येत असते. आता रागिनी म्हणते की झालं, आता आपण नेक्स्ट लेवलचं टार्गेट अचीव करायचं. भूमीच्या मनामध्ये इतकी भीती निर्माण करायची की तिच्या मनामध्ये दुसरा कोणताही विचार आला पाहिजे नाही. तेवढ्यातच आता समोर आल्यानंतर भूमीचं लक्ष जातं तर समोर एक मांजा असतो आणि तिची बादली तिथल्या तिथे खाली पडते आणि ती खूपच घाबरते. ती म्हणते की हा मांजा अचानक इथे टेरेसवर कसा काय आला? आता जर माझं लक्ष गेलं नसतं, मी पाय टाकायला गेले असते तर यात अडकून मी पडले असते आणि माझ्या बाळाला, असं म्हणून ती पटकन पोटाला हात लावते आणि खूप घाबरलेली असते. आता भूमी ही तिथून बादली तशीच टाकते आणि खाली पळत येत असते.
त्याच वेळेला खाली येत असताना भूमी आता खूप घाबरलेली असते. स्वतःला सावरत सावरत ती तिथून येते आणि त्याच वेळेला ती पोटाला हात लावते आणि म्हणते की आता काहीतरी अघटित घडलं असतं. बाळाच्या बाबतीत जर काही झालं असतं तर मी काय केलं असतं. तेवढ्यात पौर्णिमा आता रागिणीसाठी नाश्ता घेऊन येते आणि म्हणते की आई हा घ्या नाश्ता. तेव्हा आकाश म्हणतो की अगं आई तू नाश्ता करायला बसलीस, बरं झालं. हे बघ हे जे काही पॉईंट होते ना मला जरा तुझ्यासोबत डिस्कस करायचे होते. तेव्हा तिथे भूमीला जरासं गरगरल्यासारखं होतं म्हणून तिथेच खाली बसते आणि तिला आता बाळाविषयी खूप चिंता वाटू लागलेली असते. ती रडत रडतच आकाश आकाश असा आवाज देत असते आणि तिला आता रडू आवरत नसतं. तसंच पोटाला धरून ती तिथेच बसते. तेवढ्यात आता आकाश घाबरतो. आकाश म्हणतो की हा भूमीचा आवाज होता ना. तेव्हा पुन्हा ती आकाश आकाश असा आवाज देत असते. तेवढ्यात रागिणी म्हणते की हो रे हा तर आवाज भूमीचा वाटतोय. म्हणून आकाश म्हणतो की थांब आई इथेच थांब, मी आलो जरा हा. असं म्हणून तो आता धावत धावत गच्चीकडे जातो आणि तेव्हा तो गेल्यानंतर रागिणीला आनंद झालेला असतो. रागिणी पौर्णिमाला म्हणते की याचा अर्थ आपला प्लॅन सक्सेस झालेला दिसतोय. भूमीचा पाय त्या मांज्यावर पडला आहे असं वाटत आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की झालं, आपला हा प्लॅन तर यशस्वी झाला. भूमी आता खूप घाबरली असेल. आता पुढे नेमकं काय झालं असेल ते आपण तिथे जाऊन बघूया. असं दोघीजणीही एकमेकींकडे बघत हसत असतात आणि पुढच्या प्लॅनिंगची तयारी करूया असं म्हणतात. तेवढ्यात आता इथे आकाश येतो आणि भूमीला तिथून उठवतो आणि म्हणतो की भूमी काय झालं आहे, तुला कसला त्रास होतोय, तू इथे अशी का बसलीस. भूमी म्हणते की आकाश मला खरंच खूप टेन्शन आलं आहे, बाळाच्या बाबतीतलं खूप टेन्शन आहे. तेव्हा मग आकाश म्हणतो की नेमकं काय झालं आहे. तेव्हा ती सांगते की तिथे टेरेसवर कोणीतरी मांजा ठेवला होता. अचानक माझं लक्ष गेलं तिकडे, नाहीतर मग माझं काहीतरी आणि बाळाचं. तेव्हा मग तो म्हणतो की नाही भूमी असं काहीही बोलू नकोस, असं काही होणार नाही. तेवढ्यात रागिनी पौर्णिमा येतात. भूमी म्हणते की नाही आकाश हा अचानक मांजा तिथे कसा काय आला. मला तरी वाटतंय की आकाश हा मला वाटतं घातपात असावा. तेवढ्यातच रागिनी येते आणि म्हणते की अगं भूमी हे काय बोलतेस तू. अगं तिथे टेरेसवर मुद्दामच मांजा कशाला कोण ठेवेल. तेव्हा भूमी म्हणते की आकाश तू ऐक माझं, मी तुला काय सांगते. हे सगळं मुद्दाम घडवण्यात आलं आहे असं वाटतंय मला. कोणीतरी मुद्दाम आपल्याला आणि आपल्या बाळाला त्रास देण्याचा प्रयत्न करतंय आणि कोणाला तरी या जगात बाळ यायला नको म्हणून हे सगळं सुरू आहे. तेव्हा रागिनी म्हणते की आकाश अरे ही काय बोलते. अगं भूमी तू असं काही चुकीचं बोलू नको आणि प्लीज असं स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं सगळं कशाला कोण करेल. आणि अगं आता सध्या थंडीचे दिवस आलेत तर मुलं पतंग उडवत असतील, तो मांजा पडला असेल. पौर्णिमा म्हणते की हो अगं भूमिताई असंच असेल, प्लीज तू कसलेही चुकीचे संदर्भ लावू नकोस या बाबतीत. अगं तुला जे काही केशव गुरुजींनी सांगितलं ते ठीक आहे, तुझ्या बाळाला गर्भात धोका आहे, परंतु तू असा चुकीचा विचार करू नको. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ तू त्याच गोष्टीशी जोडायला जाऊ नकोस. सगळं केल्याने तुलाच त्रास होणार आहे भूमिताई. त्याच्यामुळे प्लीज तू असं काही करू नको. तुला हे सगळं विचार करून करून त्रास होईल आणि मग त्याचा बाळाला परिणाम होईल. म्हणूनच हा फक्त एक योगायोग असू शकतो. असं मांजा पडणं म्हणजे कोणी मुद्दाम केलेलं नाही. तेव्हा मग आता लगेच भूमी तिच्यावर संतापते आणि म्हणते की हा योगायोग नाही आहे तर हा घातपात आहे. हा योगायोग घडवून आणलेला नाही आहे तर हा घातपात घडवून आणलेला आहे. असं म्हटल्यावर आता इथे आकाश भूमीकडे बघू लागतो. आकाश म्हणतो की भूमी तू शांत हो, तुला खरंच खूप त्रास होतोय. तेव्हा भूमी म्हणते की ऐक ना रे आकाश, मी तुला खरं खरं सांगते, हे सगळं मुद्दाम घडवण्यात आली आहे. हे कोणीही मुद्दाम मांजा वगैरे पडलेला नाही. मला तरी वाटतंय की त्या दोरीच्या ठेवण्यावरून की ते मुद्दाम ठेवण्यात आलं होतं. तेव्हा आकाश आता भूमीला शांत करतो आणि म्हणतो की नाही हे बघ भूमी, तुझ्या मनात जी काही भीती आहे ना ती पूर्णपणे घालवून टाक. प्लीज असा स्वतःला त्रास करून घेऊ नको. परंतु भूमी तिच्या म्हणण्यावर ठाम असते. ती म्हणते की नाही आकाश, मला तर हे चांगलंच माहिती आहे की हे अशा प्रकारे मुद्दाम घडवण्यात आलेलं असू शकतं. तेव्हा रागिनी म्हणते की हे बघ भूमी, मी तुला सांगते ना, तू जाऊन आराम कर. आकाश हिला तू घेऊन जा, हिला या सगळ्याचं खूप टेन्शन आलेलं दिसतंय. म्हणूनच तू प्लीज तिला आराम करायला घेऊन जा. तिच्या डोक्यामध्ये नको नको ते विचार येत राहणार. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, मी तुला नक्कीच सांगू शकते, हे मुद्दाम घडवलेलं आहे. याच्यात कोणाचा काहीही हेतू असू शकतो. आपल्याला आपल्या बाळाला त्रास देण्याचा हेतू यामागे असू शकतो. म्हणून हे सगळं सुरू आहे आणि हे सगळं मुद्दाम घडवलं जात आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी ठीक आहे, मी आता ऐकतो तुझं. परंतु जर काही तसे संशय असते तर मी स्वतः तुझ्यावर विश्वास ठेवला असता. मला जर काही दिसलं असतं ना तर ते स्वतः मी मांडलं असतं, परंतु तसं नाही आहे ना. तेव्हा तरी भूमी म्हणते की नाही आकाश, एकदा आपण वर बघू. आकाश म्हणतो की भूमी चल आपण खाली जाऊया. असं म्हणून तो आता तिला घेऊन जातो. तेव्हा आता रागिनी म्हणते की पौर्णिमा, काय बाई या भूमीच्या नशिबात वाढून ठेवले. किती त्रास होतो हिला. हिला खरंच किती स्वतःच्या बाळाची काळजी लागून राहिलेली आहे. या सगळ्या गोष्टी कशा करणार आहे ती. तेवढ्यातच आता दोघीजणी एकमेकांकडे बघून हसतात. रागिनी तिला म्हणते की गुड जॉब.
आता तू आकाशला योग्य प्रीतीने पटवून दिलंस की भूमीला हे सगळे होत आहेत ते भासच आहेत. आता एक एक गोष्टी अशाच वाढवत राहायच्या. आपला हा प्लॅन तर सक्सेस झाला, आता पुढच्या प्लॅनची प्लॅनिंग करूया असं म्हणून ते दोघी जातात. तर इथे आकाश हा भूमीला डोक्यावर थंड गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतो. भूमीला ताप चढलेला असतो. आता आकाश म्हणतो की भूमी, बघितलंस ना काय झालं, इतकी काळजी करत असतेस ते तुझ्या आज जीवावर बेतलंय बघ, किती ताप आलाय तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. भूमी म्हणते की आकाश, मी तुला खरंच सांगते, अरे गुरुजी जे काही म्हणालेत ना, केशव गुरुजी, त्यानंतर मी सगळ्या गोष्टींचा खूप अभ्यास केला, मला हे सगळं काही जाणवते ते भास नाही आहेत. आकाश म्हणतो की भूमी, आता तू शांत झोपायचं आहे, आराम करायचा आहे. मी तुला सांगितलं ना, असं काही होणार नाही आहे. आपलं बाळ सुखरूप असणार आहे, कारण तू आपल्या बाळाला सुखरूप जगात आणणार आहेस. तेव्हा ती म्हणते की तेच मला आकाश, मला तेच हवं आहे की बाळाला मी या जगात सुखरूप आणलं पाहिजे. मला फक्त इतकंच हवं आहे की सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. असं असताना बाळाला जर काही झालं तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आकाश तिला ओरडतो आणि म्हणतो की नाही भूमी, असं काही होणार नाही आहे, विश्वास ठेव. आणि हो, आता गुरुजींनी सांगितलेलं फक्त एकच ऐक की हा तुझ्या हातातला जो गंडा आहे तो गंडा तसाच ठेवायचा आहे, त्याला कुठेही हरवायचे नाही. तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश, हा हातातला गंडा मी अगदी व्यवस्थित जपेन, तू काळजी करू नकोस. आणि मग आकाश तिला म्हणतो की आता तुला कसल्याही प्रकारची चिंता करायची नाही आहे, इथे आराम करत राहायचं आहे आणि तुझं हे सगळं वागणं त्रासदायक होऊन देऊ नकोस. तर इथे पौर्णिमा ही तिच्या रूममध्ये असते आणि रागिणी पूर्ण ओलीचिंब होऊन केस सोडून तिच्या समोर येते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई, अहो हा कसला अवतार केलाय, असला ओल्याचिंब का झालात तुम्ही. तेव्हा रागिणी म्हणते की आकाशसाठी आणि आकाशच्या बाळासाठी हे सगळं करत आहे मी. तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की आई, काय हे तुमचं, तुम्हाला वेडबीड लागले की काय. आणि ती हसत असते. त्याच वेळेला आता रागिणीला ती म्हणते की आई, निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नका. आता रागिणी ही राक्षसासारखी हसू लागते आणि म्हणते की योग्य, तू मला अगदी योग्य ओळखतेस. हे सगळं जे काही करते ना, ते मी नाटक करते. आकाशला असं दाखवायला की ओल्या वस्त्रांनीशी मी आकाशासाठी, त्याच्या बाळासाठी पूजा करते आणि देवाकडे साकडं घालते. असं जर त्याला वाटलं तरच त्याला माझ्याविषयी व्यवस्थित मनामध्ये चांगली सिंपती निर्माण होईल. आणि तुला माहिती आहे भूमी, तसंही आपलं जे काही खरं रूप आहे ते योग्य वेळी आकाशसमोर आणण्याचा प्रयत्न तर करणारच आहे, परंतु त्यासाठी मी स्वतःची बाजू सेफ करून घेते. मी स्वतःला आकाशच्या नजरेमध्ये अगदी सेफ करून घेते आणि मग आकाशसाठी पूजा करते. आता पुढची प्लॅनिंग काय हे तुला कळली आहे, मग आता आपण तसं करू. रागिनी खाली येते आणि एक तामण घेते, त्यात पाणी घालून छोट्या बाळकृष्णाची मूर्ती त्यात ठेवते आणि हात जोडत म्हणत असते की हे देवा, माझ्या आकाशच्या बाळावर आणि भूमीवर जे काही संकट येऊ घातलं आहे ते लवकरात लवकर दूर कर आणि त्याच्यासाठीच मी ही पूजा करत आहे. आता मी हा ओल्या वस्त्रानेशी रात्रभर इथे पूजा करत बसणार आहे. मला काही होऊ दे, परंतु तू त्या बाळासाठी सगळं काही व्यवस्थित कर. तेवढ्यात आकाश येतो आणि म्हणतो की आई, हे सगळं काय आहे, असं काय करतेस तू. तेव्हा ती म्हणते की आकाश, प्लीज मला थांबवू नकोस, माझी ही पूजा होऊ दे. तेव्हा आकाश म्हणतो की आई, अगं तसं नाही, परंतु तू अशी ओलीचिंब, तुझ्या तब्येतीला जर काही झालं तर. तेव्हा मग आता तो म्हणतो की अगं, आता इथे भूमी तापाने फणफणली, तिला मी नीट करून समजावून आलोय, तर तूही तोच हट्ट धरून बसली आहे. तेव्हा मग आता ती म्हणते की आकाश, हे बघ बाळा, प्लीज फोर्स करू नकोस आणि प्लीज माझ्यावर अशा प्रकारे दबाव आणू नको, मला ही पूजा करायची आहे, माझी शपथ आहे तुला. आकाश म्हणतो की अगं, असल्या भलत्या वेळी तुम्ही कसल्या शब्दा घालत असता, खरंच मला कळत नाही काय करण्याची गरज आहे. आई, असं ओलं होऊन तुझ्या तब्येतीला जर काही झालं तर आम्ही काय करणार आहोत. ती म्हणते की नाही, माझ्या तब्येतीला काही होऊ दे, परंतु तुझं बाळभूमी सुरक्षित राहिले पाहिजेत, त्यासाठी माझ्या देवाकडे हे साकडं आहे. आणि हो आकाश, तू आता जा भूमीकडे, तिची काळजी घे, मी आहे इथे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी सगळ्यांना सांगितले, दरवाजेही उघडेच ठेवा, कोणी दाराला कडी लावू नका. सध्या भूमीची अवस्था जास्त नाजूक आहे, त्याच्यामुळे कोणालाही तिची गरज लागली तर सगळेजण पटकन अवेलेबल होऊ शकतील. म्हणूनच मी सगळ्यांना दरवाजे उघडे ठेवायला सांगितले. तूही जागसूदच झोप, काय ना मी इथे पूजा करतच आहे, त्याच्यामुळे आता लक्षात ठेव की तुला काय करायचे. त्याच वेळेला आता इथे लगेच आकाश म्हणतो की ठीक आहे, चालेल, मी जातो, असं म्हणून तो निघून जातो. त्यावेळेला पौर्णिमा रागिनीला म्हणते की आई, अहो मग तुम्ही काय इथे रात्रभर अशीच पूजा करत बसणार आहात का ओल्या वस्त्रानेशी, अशा ओल्या चिंब. तेव्हा ती म्हणते की काय, तुला वेडबीड लागले की काय, असं रात्रभर इथे अशा ओल्या अवस्थेत बसून मी आकाशच्या कार्ट्यासाठी पूजा करणार आहे असं वाटतंय का तुला. हे फक्त ते आकाशला दाखवण्यासाठी होतं, त्याला फक्त हेच दाखवायचं होतं की मला त्याची आणि त्याच्या बायकोची कशी काळजी आहे आणि त्याच्या बाळाचीही, म्हणून मी हे सगळं केलं. ते झालं, आता आकाश गेला. हे बघ, आता हे सगळं तू इकडचं आवरायला घे, मी माझं आवरते. आणि हो, टॉवेलने आता अंग पुसते. त्याच वेळेला असं म्हणून ती निघून जाते.
आणि किती नाटकी बाई आहे असं पौर्णिमा म्हणते. आणि पुढे रागिनी तिला म्हणते की पुढे काय करायचं आहे तुला माहीत आहे. तर आता आकाश आणि भूमी हे रूममध्ये झोपलेले असतात. त्यानंतर भूमी ही झोपलेली असताना तिथे हळूच पौर्णिमा त्यांच्या रूममध्ये शिरते आणि आकाशनेही रागिनीने सांगितलं म्हणून दरवाजाचं दार उघडं ठेवलेलं असतं. आता पौर्णिमा कशी कशी दबक्या पावलांनी त्यांच्या रूममध्ये शिरते. भूमीच्या हातात जो गंडा बांधलेला असतो तो सोडवण्याचा ती आता प्रयत्न करत असते आणि त्या प्रयत्नामध्ये आता भूमीची जराशी हालचाल होत असते म्हणून ती दचकत असते. त्यानंतर ती हळूहळू पहिली गाठ सोडवण्यामध्ये यशस्वी होते. नंतर आता आकाश हा ती कुशीला दुसरीकडे होते आणि आकाश हा जागा होतो म्हणून ती पटकन खाली लपण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला इथे आता पौर्णिमा घाबरते. ती मनातच म्हणते की हे सगळं काय चालू आहे, यांनी जर मला बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. म्हणूनच आता भूमी ही बाजूला होते आणि आकाशचा हात हा भूमीच्या हाताखाली थोडासा असतो. त्याच वेळेला ती अलगदच तिच्या हाताकडे जाते आणि तिच्या हातातला तो गंडा आता ती सोडवून फायनली घेते आणि नंतर हळूहळू ती आता दरवाजातून बाहेर निघून जाते आणि मनातच म्हणते की फायनली हा गंडा आता माझ्या हाती लागला असं म्हणून ती स्वतःचा घाम पुसत पुसत आकाशच्या दरवाजाच्या अलगतच बाहेर पडून जाते. तर इथे आकाश आणि भूमी यांची गाढ झोप लागलेली असते. दोघांनाही कसलीच चावू लागत नाही. तर भूमी इथे गाढ झोपून गेलेली असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रागिनी आता भूमीच्या भातामध्ये काहीतरी औषध मिक्स करत असते आणि ते सगळं करताना भूमी बघते आणि रागिनी म्हणत असते की हे आहे बाळाच्या आईचं शेवटचं जेवण. हे जेवण जेवल्यावर बाळाच्या आईचं काय होणार आहे असं म्हणून ती हसते. भूमी ते बघते. आकाशला आत्या जेवण देते आणि भूमीला भरवायला सांगते. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी काय झालं. भूमी म्हणते की या बाईने या जेवणात काहीतरी औषध मिक्स केलेलं आहे. तेव्हा आता आकाश म्हणतो की अगं तू काय बोलतेस आईबद्दल. तेव्हा ती म्हणते की आकाश मी खरं बोलते, जर एवढंच असेल तर या बाईला हा भात खाऊन दाखवायला सांग. रागिनी म्हणते की अगं भूमी हे काय बोलतेस तू, अगं मी ही एक आई आहे, मी असं कसं करेन. तेव्हा भूमी म्हणते की हो मग तुम्ही हा भात आता खाऊन दाखवायचाच आहे, सांग आकाश या बाईला हा भात खायला. तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी, अगं आई आपल्याबद्दल असं कशासाठी करेल, ती असं काहीच करणार नाही. तरीही भूमीचं समाधान होत नाही म्हणून आकाश म्हणतो की आई हे घे हा भात तू खा, जर तू काही केलंच नाही आहेस तर भूमीला ते दाखवून दे, तिच्यासाठी नाही तर माझ्यासाठी खा असं म्हणून तो तिला खायला सांगतो. आणि त्याच वेळेला इथे आता रागिणी प्रचंड घाबरलेली असते. भूमी आता तिला खा असं खुणवते. तर यानंतर रागिणीने नेमका कोणता डाव खेळलेला असणार, औषधाने तिला पुन्हा काही त्रास होणार आणि आकाशसमोर तिचं पितळ उघडं पडणार का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.